आम्ही इथे ट्रॅफिक जाम केलेली का केलेली की आमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून। न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे रस्त्यावर थांबलेलो आणि प्रशासन इथून पळून चाललंय। हे आरोपीला सहकार्य करताय कारण की वाळूच्या डंपरने पोरीचा जीव घेतलेला आहे म्हणून ते पळून गेले इथून। काय घटना घडलेली? इथं वाळूची डंपर भरलेलं 16 टायर, मालकाचं नाव सुद्धा डिपार्टमेंटला माहिती आहे कारण की ते हप्ते घेतात, त्यांना माहिती असं नाही। घटना झाल्यानंतर ज्या मुलीची स्कूटी इथून घटनास्थळी गायब कशी झाली, वाहन कसं गायब झालं, भरलेलं डंपर कुठे गेलं, त्याच्याकरता केलेलं आहे की तुम्हाला सगळं मालक कोण आहे, मारलेलं कोणी आहे, तिची मालक इथं आम्हाला पाहिजे। आपण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवलेला आहे, काय सांगा? आम्हाला न्याय मिळण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही, जीव गेलेला आहे आमच्या मुलीचा। घटना घडल्यानंतर 15 मिनिटात पोलीस प्रोटेक्शन येऊन ती गाडी इथून पळवण्यात येते आणि आम्ही 1 घंट्यापासून इथे पोलिसांना बोलवतोय, ते पोलीस यायला तयार नाही आणि येऊन सगळी पोलीस इथून पळ काढताय। कशासाठी? ते सहकार्य करताय पोलीसवाले यांना। तिथे आमची पोरगी जीवाशी गेली तरी यांना काही जाणीव नाही या गोष्टीची। पोलीस वाळूवाल्यांना वाचवताय असं म्हणते। पोलीस इथं वाळूवाल्यांना सत्य वाचवत दिसतंय ना, वाळूच्या डंपरने त्या जागेवर पोरी मारली गेली, मारल्यानंतर सुद्धा डंपरतून पोलिसांनी पळवण्यात आलं। पोलीस इथे येऊन ते डंपर पळवून गेले, ऍक्टिव्हा गाडी होती ती गाडी पण पळवून गेली मुलीची, न पंचनामा करता न कोणी येता। इतकं म्हणजे पैशाच्या मदतीवर सगळं घडतंय पोलिसांनी आणि 8 घंटे आम्ही तर थांबलो तर पोलीस काय यायला तयार नाही आणि येऊन सगळी पोलीस पळून जात आहेत। त्याच्यात मनमाडवरून एक डंपर धुळेकडे जात असताना दसेगाव फाट्याजवळ एक स्कूटीवर जाताना 2 मुली होत्या, त्याला डंपरचा धडक बसल्याने एक मुलगी मयत झालेली आहे आणि एक जखमी आहे। तर त्या डंपर मध्ये वाळू होती असं देखील ग्रामस्थांचा आरोप आहे, काय सांगा? आम्ही डंपर ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हर व क्लीनर हे पण आमच्या ताब्यात आहेत। तर त्याच्यात वाळू होती अगर कसे ज्या रोडने येत होते तिथून आजूबाजूचे CCTV व प्रत्यक्ष कोणी पाहिले असतील त्या लोकांशी चर्चा करून जर असेल तर त्या पद्धतीने कारवाई करतात। तर खरं तर संतप्त ग्रामस्थांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काही वेळेसाठी थांबवून ठेवलेला होता, चक्काजाम त्या ठिकाणी झालेला होता। आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन काय आश्वासन दिलेलं आहे? आम्ही जनतेस समजावून सांगितलेलं आहे की जो घडलेला प्रकार दुर्दैवी असून त्यामध्ये जो कोणी दोषी असतील, ड्रायव्हर क्लीनर आणि कोणी मालक असतील तर त्यांना आम्ही कायद्याच्या जास्तीत जास्त कठोर शिक्षा कसं करता येईल या पद्धतीने गुन्हा दाखल करून कारवाई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।